आता इथे ना बॅनर पण लागलाय कला गंध आर्ट. आपण लास्ट टाइम पण बघितलं होता कसं काम चालू आहे यांचं. किवलो तुम्हाला झूम करून दाखवतो. बाप्पाच्या अपूर्ण अवस्थेतील फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. हा बघा साचा बघा केवढा मोठा फेस. मध्ये जाऊन आहे ना गणसंकुलची आपण अपडेट घेणार आहे. आता बघणार नाही इथे अमर आर्ट्स आहे आणि सार्थक आर्ट्स आणि हे नरेश आर्ट्स म्हणून इथे. आणि नरेश आर्ट्सच्या हे ज्या फेमस मूर्ती आहेत ना तिथे पण मूर्ती बनायला चालू झाली आहे. पण मी ती दाखवणार नाही. गणेश गल्ली इथे आलो आहे. हे बघा समोर बसतो ते बघा त्या दोन बिल्डिंगच्या मध्ये. या ना ही मुखदर्शनाची लाईन आहे. मंडप पूजन झालेलं आहे. हे बघा इथे एक मंडप दिसणार आहे. हे बघा आता आपण आलोय चिंचपोकळी इथे. तिथे चिंतामणी बसतो. चिंचा वर्कशॉप तुम्हाला दिसतोय. हा सतीश दादाचा ट्रॉली आलेली दिसत असेल. कुंभारवाड्याचा सुका करताय ते रेश्माताई इकडे बनवते. पण सध्या तरी इथे काहीच अपडेट नाही. आणि इथेच बसतो मुंबईचा महाराजा, जी सगळ्यात मोठी उंच मूर्ती असते. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. आम्ही सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योतीमध्ये. तर खूप सारे कमेंट होते की त्यांना आता आहे ना अपडेट पाहिजे आहे परेल वर्कशॉप लालबागचा राजा वगैरे. तर आहे ना आपण आज परत ती सगळी अपडेट आज घेणार आहे आणि आपण तुम्हाला फुल अपडेट देणार आहे तिकडे आता पोचून आपण. तर तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती व्लॉग्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त कमेंट आली पाहिजे गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण आहे ना परेल वर्कशॉपला पोहोचलेलो आहे बघा. आणि आता इथे ना बॅनर पण लागलाय कला गंध आर्ट्स. हे बघा आणि बघा पुढे जाऊन काढला आता सगळे मंडळस वगैरे इथे आलेले आहे. नेहमीप्रमाणे चायवाला दरवर्षी फिक्स आहे इथे. आणि हा बघा हा ईश्वर आर्ट्स आहे. बघा आपण लास्ट टाइम पण बघितला होता. पण यायला बघा आपल्याला काय नवीन बघायला भेटतंय का. चला आता ही होती ईश्वर आर्ट्स मधली मूर्ती. मी तुम्हाला दाखवली. खूप सुंदर मूर्ती आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण दिला तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आहे आता आपण बाहेर बघूया. बघा इथे ईश्वर आर्ट्स आहे. आपण आता इथे बघितलं आणि ना आपण आता इकडे बघा. हे बघा असं काम चालू आहे इथे. बघा किती मेहनत आहे लोकांची. साचे वगैरे इथे ठेवलेले आहे. हे बघा कसं काम चालू आहे यांचं. दिवस रात्र हे काम चालू असतं. हे बघा बघता रहे इकडे सगळे. क्या बोल रहे हो यूट्यूब पे. हाँ सुधीर विथ ज्योति व्लॉग्स. हाँ देखना सुधीर विथ ज्योति व्लॉग्स. बोलो सुधीर विथ ज्योति व्लॉग्स. हाँ याद रहेगा ना. सब्सक्राइब करो लाइक करो. गणपती बाप्पा मोरया. चला हे गणपतीचे असं जे उत्साह असतो यांच्यामध्ये बघण्याचा इकडे. बघा इथे एक ट्रॉली आहे आणि इथे पण काम चालू आहे. आणि हा आहे श्री निलेश विधाटे मूर्तिकार आहेत. आणि इथे समोर पण आहे ना इथे काम चालू आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा इथे मस्त आहे. हा निलेश विधाटे सरांचा काम हे आहे वर्कशॉप आहे. हे बघा इथे एक विशेष सूचना आहे. बाप्पाच्या अपूर्ण अवस्थेतील फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. बघा इथे पण मूर्त्या रेडी आहे. पण जास्त त्या कंडिशनमध्ये नाही. फक्त 2 मूर्त्या ना पुढच्या त्या रेडी होण्याच्या कंडिशनमध्ये आहेत. हे बघा चला पुढे आलो इथे. आणि हा जो आहे ना हा मूर्तिकार पोहेकर यांचा आहे. आणि इथे बघा ना किती मस्त मस्त मूर्त्या आहेत. आणि ह्या बहुतेक रेडी झालेल्या आहेत ह्या मूर्त्या. हे बघा मागचं प्रभाळ वगैरे पण मस्त लागलेलं. आणि पुढे पण काम चालू आहे. हे बघा आणि इकडे आहे ना हे बघा पार्ट वगैरे बनवायचं इथे काम चालू आहे. बघा असं इथे पार्ट बनवतात. इथे बॉडी पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा आणि हे प्रभाळ वगैरे. आणि तो पूर्ण जो सेशन आहे ना तो अरुण दत्तेंचा दादाचा तो सेशन आहे तो बघा पूर्ण तिथे लिहिलेला आहे. पण तिथे पण आहे ना त्या हे थोडा मूर्त्या आहेत ना त्या अवस्थेत नाही. आणि हा राजू शिंदे यांचा हा वर्कशॉप आहे ना. इथे पण हे बघा ट्रॉल्या सगळ्या आलेल्या आहेत. हे मी लास्ट पण तुम्हाला दाखवलं आहे.
आणि हे बघा इथे पण आहेत, इथे फक्त बॉडी पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत हे बघा. आणि हा परेल वर्कशॉप, इथे ही एवढी अपडेट आहे. हा बघा अरुणदादाचा वर्कशॉप आहे हा. आणि हे बघा इथे असं काम चालू आहे. आणि हा बघा साचा बघा केवढा मोठा आहे हा. आणि याच्यामधून एक गणपती साकार होणार आहे, खूप मस्त. आणि समोरच आहे ना तिथे प्रभाळ वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे बघा समोर पण आहे तिथे, पण तिथे अजून त्या कंडिशनमध्ये नाही आहेत बाप्पा. आणि इथे समोर आहे ना हे बघा गणपतीचा फेस पूर्ण सगळ्यांचा असाच असणार आहे अरुणदादाच्या गणपतीचा. हे बघा मस्त एकदम. बघा इथे अरुणदादाचं इथे वर्कशॉप आहे, आता बघितलं आपण तिकडे. आणि इथे बघा किती साऱ्या ट्रॉल्या आल्या आहेत आणि या सगळ्या लाईनीमध्ये लागलेल्या आहेत. हे मी तुम्हाला लास्ट पण दाखवलं होतं, बॉडी पार्ट्स वगैरे इथे आहेत हे बघा. आणि आता हा वर्कशॉप आहे ना पूर्ण मोठ्या मोठ्या मूर्त्यांनी हा भरलेला जाणार आहे. हा बघा इथे. तर आता ही होती ना ही परेल वर्कशॉपची अपडेट होती. मी जास्त काही तुम्हाला मूर्त्या दाखवू शकल्या नाही, कारण का त्या मूर्त्या आहेत ना त्या कंडिशनमध्ये नाही आहेत. तर माझी पण तुम्हा ब्लॉगर लोकांना, यूट्यूबर्सना आणि अजून कोण येत असेल ना त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण आहे ना जे मेन आहे तेच दाखवा. जे गणपती नाही झालेत ना ते नका दाखवू, कारण का ते आहे ना त्या अवस्थेमध्ये नाही आहेत, ते नेकेड आहेत. कारण आणि आपण आपल्या बाप्पाचा आपण अपमान झालेला दाखवू शकत नाही. खूप जण असे दाखवतात आहे, तुम्हाला राग आला तरी चालेल पण अशा दाखवू नका. नाहीतर काय होईल माहिती आहे, आपलं तिथे येणं बंद होणार, एंट्री बंद होणार. तिथे कोणी कंप्लेंट केली तर खूप जण दाखवतात, मला माहिती आहे. आणि जर आता मी दाखवलं असेल ना, मी मुद्दामून नाही दाखवलेलं आहे, लोक मुद्दामून दाखवतात आहे व्ह्यूजसाठी. तर मी मुद्दामून नाही दाखवत आहे, फक्त मी वरून दाखवलं, कारण का मला पण कळत आहे. तर माझ्याकडनं पण काय चुकी झाली असेल तर माफ करावं. तर आता आपण आहे ना पुढे जाऊया, आता पुढचे आपण बघूया, अपडेट घेऊया. आता तुम्हा सर्वांना माहितीच असेल की पहिलं आगमन 6 तारखेला आहे, ते सुरतचा गणाधीश आहे गुजरात साईडचे. आणि जो दुसरा असणार आहे तो 9 तारखेला असणार आहे. पहिला 6 तारखेला आणि 9 तारखेला पहिले हे 2 आगमन होणार आहेत. जसं आता आगमन येईल ना तसं मी तुम्हाला अजून अपडेट डेट देणार आहे. तर आता आपण पुढे जाऊया. चला आता आपण आलो आहे गणसंकुलित. आणि आज फायनली मला मोनोरेल दिसलेली आहे, आता गेलेली आहे इथे. आणि आता आपण आतमध्ये जाऊन आहे ना गणसंकुलची आपण अपडेट घेणार आहे. आणि इथे आहे ना आता लास्ट टाइम तुम्ही जो माझा व्हिडिओ बघितला असेल ना तर समोर कायच नव्हतं इथे. आणि इथे आजूबाजूला फक्त ही गणेश चित्रशाळा होती. आणि आता बघणार ना इथे अमर आर्ट्स आहे आणि सार्थक आर्ट्स आणि खूप सारे इथे आहे ना छोटे छोटे वर्कशॉप आहेत ना इथे, हे झालेले आहेत. आणि आता आपण बघणार आहे इथे पण अमर आर्ट्समध्ये, सार्थक आर्ट्समध्ये आणि श्री गणेश चित्रशाळामध्ये. आणि पहिलंच आपल्याला ना इथे श्री गणेश चित्रशाळा आणि आपला फ्रेंड पण आलेला आहे प्रथम. तर आपण आहे ना इकडून सुरू करूया. हे बघा मस्त मस्त इथे मूर्त्या आता लावलेल्या आहेत इथे. हे बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात. लहान मूर्ती पाहिजे असेल तर लहान मूर्त्या पण इथे रेडी झालेल्या आहेत. हे बघा मस्त एकदम बाळ गणेश आहेत वरती. हे बघा. आणि आता आपण थोडं आतमध्ये पण बघूया. हे बघा हा बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला इथे काही मूर्त्या वगैरे पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या आहेत. हे बघा हे घ्या. अवघा श्री गणेश चित्रशाळा आहे आणि बरोबर त्याच्या समोर तर नाही, इथे अमर आर्ट्स आहे. आणि इथे पण आहे ना आता मूर्त्या इथे बाहेर डिस्प्लेला लावलेल्या आहेत. गेल्या वेळेला इथे काहीच नव्हतं, पण आता इथे पण आहे ना मूर्त्या यायला लागलेल्या आहेत. हे बघा आतमध्ये आपण बघूया काय आहे का, कारण का आता इथे हळूहळू काम चाललं. अच्छा हा आतमध्ये आहे. जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा आपण इकडे व्हिडिओ बनवूया. आणि ते समोर बघणार नाही. हे बघा हा आहे सार्थक आर्ट्स आहे. आणि इथे पण बघा किती मस्त इथे मूर्त्या लावलेल्या आहेत. हे बघा पहिली श्रीरामाची इथे मूर्ती आहे. हे बघा मस्त एकदम. आता इथे बघणार ना गणसंकुलमध्ये ना खूप सारी इथे गर्दी झालेली आहे. आणि तिथे पण मूर्त्या बनायला सुरुवात झालेली आहे बघा पूर्ण एकदम. आणि खूप सारे मंडळ आता बुकिंगसाठी पण आलेले आहे. आणि इथे पण हे पूर्ण भरून जाणार आहे. इथे हे सगळे इथे लहान लहान मूर्त्या जे घरगुतीसाठी आपल्याला लागतात ना ते आहेत. आणि हे बघा हे नरेश आर्ट्स म्हणून इथे. आणि नरेश आर्ट्सच्या हे ज्या फेमस मूर्त्या आहेत ना इथे सगळ्या लावलेल्या आहेत. हे बघा किती मस्त मस्त मूर्त्या इथे बनवल्या होते. आणि त्या पुढे आहे ना ही बघा ही वेळे ब्रदर्सची आहेत.
वेळे ब्रदर्स स्टुडिओ आहे हा बघा. इथे आता सध्या ना मूर्त्या बनतात आहे तिथे. हे बघा समोर आहे ना अगदी मोहिते वगैरे कलाकार शिवाई आर्ट्स वगैरे तिथे पण मूर्ती बनायला चालू झाली आहे. पण मी ती दाखवणार नाही कारण का पूर्ण अवस्थेत नाही ती. फक्त मी तुम्हाला एवढाच मी अपडेट देतो आणि तुम्ही पण असे जे नेकेड मूर्त्या आहेत ते दाखवू नका. तर मित्रांनो आता आपण आलो आहे ना गणेश गल्ली इथे आलो आहे. हे बघा आणि हा पुढे लालबागला रस्ता होता. आपण लालबागच्या राजाची पण अपडेट घेणार आहे आणि हा इथे गणेश गल्लीचा रस्ता आहे. आपण आता इथली अपडेट घेऊया. गेल्या हप्त्यामध्ये पण आपण इथे आलो होतो आणि या हप्त्याची बघूया आता काय इथे अपडेट आहे. चला आता आपण आतमध्ये आलो आहे जिथे मुंबईचा राजा बसतो तिथे समोर बसतो ते बघा त्या 2 बिल्डिंगच्या मध्ये. आणि इथे ना एक मस्त देखावा असा उभारलेला असतो पण अजून इथे काय अशी सुरुवात झालेली नाही. मुलं इथे मस्त असे क्रिकेट खेळतात आहे. तर लास्ट हप्त्यामध्ये पण हीच अपडेट होती आणि आता पण हीच अपडेट आहे सध्या तरी. काहीच इथे प्रोग्रेस नाही आहे. लवकरात लवकर इथे पण प्रोग्रेस होईल तर ते पण तुम्हाला दाखवू. आता आपण पुढे जाऊया लालबागच्या राजाच्या इथे. चला आता आपण आलेलो आहे लालबागचा राजा बसतो तिथे आलेलो आहे. आणि ही जी गल्ली तुम्हाला दिसते माझ्या बाजूला माझ्या मागे ही आहे ना ही मुखदर्शनाची लाईन आहे. आणि इथे ही जी जेव्हा गणपती इथे चालू होतात तेव्हा ही दुकानं ती सगळी बंद होतात. आणि माझ्यासमोर त्या लालबागच्या राजाचा मंडप जिथे लालबागचा राजा बसतो आणि तिथे एक मस्त न्यूज आलेली आहे मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा समोरच तिथे लालबागचा राजा बसतो आणि हा समोरच हनुमान मंदिर आहे. आणि इथे आहे ना कालच मला वाटतं मंडप पूजन झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि समोरच आहे ना तिथे पाया पडायला पण आहे. जेव्हा तुम्ही कधी पण इथे येणार ना तर तिकडे वर्षाच्या 12 महिने तुम्ही तिकडे दर्शन घेऊ शकता. हे बघा आणि इथे आहे ना हे बघा मला वाटतं कालच इथे मंडप पूजन झालेलं आहे. हे बघा तर आता आहे ना लवकरच इथे सगळी तयारी चालू होणार आहे. लवकरच आपल्याला इथे एक मंडप दिसणार आहे. हे बघा मस्त आहे. तर आता सध्या तरी ही अपडेट आहे म्हणजे इथे काहीतरी प्रोग्रेस आपल्याला दिसलेली आहे. हे बघा इथे सगळं ठेवलेलं आहे. सामान आहे रस्सी आहे पत्रे वगैरे स्टेज वगैरे हे बांधायला मंडप वगैरे बांधायला इथे. हे बघा तर चला आता आपण पुढे जाऊया. तर आता ही होती लालबागच्या राजाची अपडेट इथे होती मी तुम्हाला दाखवली. फायनली इथे मंडप पूजन झालेलं आहे आणि लवकरच इथे आपल्याला अजून काम झालेलं पण दिसणार आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा आता आपण ना इथे बघितलं. आता ना आपण तो मैदान पण बघूया जो लास्ट टाइम पण आपण बघितला होता. तिकडे मंडप वगैरे बांधायला चालू झालंय की नाही ते. मित्रांनो आता आपण आलो आहे ना हे बघा जिथे लालबागच्या राजाची जी लाईन लागते ना इकडे दर्शनासाठी. हे बघा इथे आलेलो आहे. तिथे पण नाही आता काय हे सुरुवात झाली. फक्त तिथं मंडप पूजन केलेलं आहे. फक्त तुम्ही बॅरिकेड्स इकडे बघू शकता. ते बॅरिकेड्स फक्त लावलेले आहेत तिथे. बाकी इथे पण काम आता लवकरच चालू होईल. तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो चिंचपोकळी इथे तिथे चिंतामणी बसतो चिंचपोकळीचा. हे बघा अजून इथे ना काहीच अजून अपडेट नाही. हे बघा अजून लास्ट वीकमध्ये जी अपडेट होती तीच आहे. समोर अजून काहीच तुम्हाला प्रोग्रेस नाही बघायला मिळत आहे. तर इथे पण लवकरच इथे प्रोग्रेसवर. आणि यांची आहे ना टी शर्ट बुकिंग झाली आहे चालू. हे बघा टी शर्ट बुकिंग चालू झाली. तर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करायचं असेल ना हे बघा ऑफिस आहे त्यांचं इथे. तर तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो आता आपण आलो ना बकरी अड्डा इथे आलेलो आहे. आणि हे बघा हा जो समोरचा वर्कशॉप तुम्हाला दिसतोय हा सतीश दादाचा वर्कशॉप आहे. आणि इथे लास्ट टाइम आलो होतो तेव्हा एवढी प्रोग्रेस नव्हती. आता मंडप वगैरे बांधून झालेला आहे. खूप मोठा मंडप आहे. आणि तुम्हाला इथे समोर आहे ना ही बघा ट्रॉली आलेली दिसत असेल. कुंभारवाड्याचा सुका करताची ही ट्रॉली आहे ही. हे बघा आणि बॉडी पार्ट्स वगैरे आणि थोडेफार इथे ते प्रभाळ वगैरे अजून मूर्ती बनायला काही सुरुवात नाही झाली. फक्त बॉडी पार्ट्स इथे आहेत. तर आता ना इकडनं आपण पुढे जाणार आहे. तिथे आहे ना विजय खातू आर्ट्स आहे तिकडे सरांचं. तर तिकडे आपण काय ते अपडेट बघूया. लास्ट टायमाला आपल्याला काय वाटलं नाही होतं तिथे. आता बघूया काय अपडेट आहे. लास्ट वीकमध्ये आपण बघितली होती. हे बघा मित्रांनो आपण आता तिथे होतो. सतीश दादाचं वर्कशॉप आहे ना समोर आहे. आणि इथे आहे ना इथे विजय खातू आर्ट्स आहे. हे बघा हे वाला ते रेश्माताई इकडे बनवते. पण सध्या तरी इथे काहीच अपडेट नाही. यावर्षी मूर्त्या बनणार आहेत की काय माहिती नाही. या रेश्माताईंनी कुठे नवीन वर्कशॉप घेतला असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला मी दाखवेल. बाकी हे बघा बाजूला पण तिकडे ना मंडप वगैरे बांधून आहे ना मूर्त्या बनायला रेडी झालेल्या आहेत. तर सध्या हीच अपडेट आहे ते इथे. आता आपण पुढे जाऊया. चला आता आपण आलो आहे राजन झाड आर्ट्सच्या इथे. बघा इकडनं आपण आलो. आणि हे बघा इथे ना वर्कशॉप आहे आणि मूर्त्या बनतात. अजून काय कंडिशन नाही ते बघा तिकडं मागून तुम्हाला दिसेलच. हे बघा तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तिकडे काय प्रोग्रेस आहे ती.
आता आपण आहे ना तिकडनं बघितलं होतं, हे बघा हे मंडप आहे, याच्या आतमध्ये मूर्त्या बनायला सुरुवात झालेल्या आहे, पण अजून त्या कंडिशनमध्ये नाही आहेत की मूर्त्या दाखवू शकेल. आता आपण आहे ना त्यांचं ते वर्कशॉप आहे, हे बघा समोरच आहे, आणि आपल्याला लहान लहान मूर्त्या पण तिकडे दिसतात आहे. आता आपण बघूया तिकडे जाऊन. आता आपण आलो इथे, आणि इथे बाईक वगैरे लागल्या होत्या ना, त्या जरा साईडला आल्या आणि छोट्या छोट्या मूर्त्या इथे बनून रेडी आहे. आणि इथे अशा मूर्त्या आहेत, हे बघा अजून पूर्ण नाही झालेल्या आहेत मंडप वगैरे, आणि काम पण इथे चालू आहे अजून. एवढीच अपडेट आहे इथे. आता आपण आहे ना पुढे जाऊया. तर आता ना आम्ही तुम्हाला दाखवलं आहे इथे वर्कशॉप वगैरे, आणि मूर्त्या आहे ना त्या कंडिशनमध्ये नाही ना की आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. तर तुम्ही पण नका दाखवू, कारण का काय लोक आहेत ना फक्त व्ह्यूजसाठी आहे ना ते दाखवतात आहेत. तर ते तसं नका करू, कारण का आपल्याच बाप्पाचा थोडा अपमान होत आहे असं. म्हणजे आमच्या ह्याच्यानी पण दाखवला जातो, पण आम्ही मुद्दामून नाही दाखवत आहे, ते येतं कॅमेरामध्ये. तर त्यासाठी आम्ही सॉरी पण बोलतोय, पण मुद्दामून तुम्ही दाखवू नका, बरोबर की नाही. तर चला आता पुढे जाऊया. आता आपण ना खेतवाडीमध्ये एंट्री केलेली आहे, आणि इथे तुम्हाला समोर दिसतंय बघा, ही आहे ना खेतवाडीची 11वी लेन आहे, आणि इथेच बसतो मुंबईचा महाराजा, जी सगळ्यात मोठी उंच मूर्ती असते. आणि इथे आता सध्या तरी काय अपडेट नाही. इथे आम्ही खेतवाडीमध्ये आलो होतो, असं वाटलं की तुम्हाला दाखवावं इथे. तर इथे ना खेतवाडीमध्ये ना आता सध्या तरी आहे ना काय अपडेट नाही आहे, काहीच काम चालू नाही झालेलं आहे, फक्त ट्रॉली पूजन आणि पाद्यपूजनच चालू आहे.